जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान आणि वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्राचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या 3 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ठाणे महानगरपालिका मुख्यालयात 150 छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। ठाण्यातील 22 छायाचित्रकार आणि 12 हौशी छायाचित्रकारांचे छायाचित्रांनी ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाचे चित्र टिपले। अशा या छायाचित्रकारांचा गौरव डॉक्टर नरेंद्र बळला सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, नौपाडा कोपरी प्रभागाच्या सभापती मीनल संखे, नगरसेवक सीताराम राणे, ठाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कै यशवंतराव चव्हाण, पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास महापदी आदी मान्यवरांच्या हस्ते झाले। ठाण्यातील 34 छायाचित्रकारांचे एकाच वेळी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे। यावेळी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या 13 सदस्यीय कमिटीचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण छायाचित्रे पाहून सर्वांचे कौतुक केले। आपल्या भाषणात सर्वांच्या कामाचे कौतुक करताना सरनाईक यांनी नगरसेवक असताना केलेल्या आंदोलनापासून महासभेपूर्वी विषयाची पत्रकारांशी चर्चा करून कशी तयारी करत असू अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला। तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासने सुद्धा दिले। समितीकडून होणाऱ्या कामाचे भरभरून कौतुक केले। तर आमदार संजय केळकर सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि संघाच्या संघर्ष आणि त्यांच्या मेहनतीबाबत कौतुकाची थाप दिली। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त करीत दरवर्षी विकासात्मक छायाचित्र प्रदर्शन भरवण्यासाठी भरीव तरतूद करण्याचे जाहीर केले। दरम्यान प्रदर्शनाच्या 3ऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महानगरपालिका उपायुक्त मिनल पालांडे, शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, ज्येष्ठ छायाचित्रकार अँजोला डी सिल्वा आणि प्रदीप धिवार, तसेच स्नेहालय संस्था आणि जागृती पालक संस्थेचे दिव्यांग विद्यार्थी, साहित्यिक, छायाचित्रकार, विद्यार्थी, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सरचिटणीस राजू डाके, चिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजेश शेटकर, सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, प्रफुल्ल गांगुर्डे, निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, नितीन दूधसागर, सारिका साळुंके तसेच धनेश पाटील, किस्तू फडणवीस, समीर मार्कंडे, दीपक कुरकुंडे, मनोज सिंग यांच्यासह अनेक छायाचित्रकार पत्रकारांनी मेहनत घेतली। ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी तसेच कुणाल भोईटे यांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची धुरा सांभाळली। छायाचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना प्रेम शब्दात सुनावले। महासभेत सर्वपक्षीय मंजुरीनंतर करवाढीला 2ऱ्या दिवशी भाजपाने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली। आपण महायुती म्हणून सत्तेत आहोत, विरोधकांपेक्षा आपणच एकमेकांना विरोध करताना दिसतोय असे ते म्हणाले। महापौर नवे असल्याने मित्रपक्ष म्हणून तसेच तुम्ही पूर्वश्रमीचे शिवसैनिक म्हणून त्यांना सांभाळून घेतले पाहिजे अशी आठवणही प्रताप सरनाईक यांनी कृष्णा पाटील यांना करून दिली। सचिन देशमाने आम्ही हे झालं ना तर बाजूपासून आम्ही बोलत होतो, हे आपल्या प्रचारासाठी आले उत्तर भारतीय विरोधात बनलेले सगळे त्यांचे 1-2 डायलॉग फेमस झाले होते। मनोज
विविध उपक्रम राबवत असते आणि त्यासाठी ठाण्यात वेळ हा व्यस्त असताना देखील आपल्या सर्व छायाचित्रकारांचा आज सन्मान सोहळा आहे. आज गोल बनवण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी खास उपस्थिती दिली त्याबद्दल. यानंतर ठाण्याच्या प्रथम नागरिक यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या यानंतर यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयजी बिगळे साहेब यांनी थँक्यू. सगळ्यांनी लवकर समोर या. नाव घेता काढ फोटो काढ. सगळ्यांनी देखील लवकर सर स्वीकारताय. त्यानंतर मनोज सिंग म्हणून कार्यरत आहे. प्रज्ञा महात्मा खरं तर भिवंडी असेल, शहापूर असेल, वडवळ असेल. अशोकजी घाट यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक छायाचित्र त्यांनी काढलं होतं. देशपांडे फोटो काढला होता आणि तो एडिशनला छापून आल्यानंतर तो पूनम शिंदेवाड्यांच्या मित्राने साखर बॉम्ब स्फोट मध्ये केलेला आहे. यानंतर गणेशजी पाटील. हॅलो नवीन तुम्ही थांबायचं चंद्राच्या साथीने सर अक्षय वाटकर एक मिनिट. अमर सर आता फोटो काढलेला आहे जो उपवासच्या घाटावर आहे. आता डोळा बंद आहे. एक डोळा आपण सत्कार घेतोय. आपण त्या बंख्यात असतात आणि त्यांच्याशिवाय दिवसही उजळत नाही. या राजकारणी मंडळी आपल्यासाठी आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि शिवाय त्यांनी पत्रकार संघ आणि ठाणे महापालिकाने छायाचित्र प्रदर्शन आज भरवण्यात आलं आहे. 32 पत्रकार छायाचित्रकारांनी त्याच्यामध्ये 12 पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून मोबाईलच्या त्या जमान्यातून त्यांनी छायाचित्र हे टिपलेले आहेत. जवळपास 350 फोटो आले होते. त्या 350 फोटो मध्ये आपण जवळपास 150 फोटो आपण सिलेक्ट केले आणि अजून खूप सुंदर फोटो होते. पण आपल्याला एक मर्यादा होती. आपण सर्वांना सांगितलं होतं किमान 5 फोटोग्राफरचे अपेक्षित आहेत ते आपण ते घेतले. ठाणे शहराचं सर्व चित्र ह्याच्यामध्ये रेकॉर्डण्याचं काम हे फोटोग्राफरनी केलं आणि ते रोज करत असतात. सकाळी 6 वाजल्यापासून जेव्हा फोन येतो साहेब दौऱ्यावर जायचंय, साहेब सभा आहे, आमची सगळे फोटोग्राफर सर्व नेते मंडळीच्या मागे असतात आणि त्यांचे क्षण प्रत्येक क्षण टिपत असतात. तर त्यांचं एक्सपोजर इथे मांडावं, ठाणेकरांनी ते पाहावं की आपल्या ठाण्यातले जे घडामोड आहे, विकास आहे, संस्कृतीचे बदल आहेत, राजकीय बदल आहेत, हे कशा पद्धतीने प्रतिबिंबित होत असतात ते एका ठिकाणी कुठे आपल्याला बघता येईल यासाठी ठाणे शहरातील पत्रकार संघाने गेली 6 वर्ष आपण 6वं हे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन भरवतो. आम्ही ठरवलं सर की ठाण्यातले जेवढे छायाचित्रकार आहेत त्यांना आवडलेले जे छायाचित्र आहेत ते त्यांनी ते द्यावेत आणि त्याशिवाय पहिल्यांदाच आपण ठाणे महापालिकेच्या लॉनमध्ये वास्तूमध्ये हे प्रदर्शन भरवतोय.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ 1996 मध्ये स्थापन झाला आणि त्याचे जे साक्षीदार संस्थापक अध्यक्ष आहेत कैलास महादरी आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. त्या शंकरराव चव्हाण कल्याण निधीचे राज्याचे सदस्य आहेत आणि जे संस्थापक सरचिटणीस आणि जे आज ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते संजय पुतळे इथे आहेत. त्यांच्या साक्षीने आम्ही सर्व मंडळी गेले 30 वर्ष पत्रकार संघाची वाटचाल करत या वर्ष यंदाचा वर्ष हा 30वा आहे. त्यानिमित्ताने हा आम्ही सोहळाही आयोजित केलेला आहे. त्यावेळेला प्रत्येक छायाचित्र बघत होतो. आज आता समारोपाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून हे 6वं प्रदर्शन आयोजित केलंय आणि ज्यावेळेला मी सगळी चित्र बघत होतो त्यावेळेला खरोखर विविधतेने नटलेली अशी चित्र त्या ठिकाणी होती. म्हणजे काही प्रासंगिक चित्र फोटो काढलेले होते, काही निसर्गाची होती, काही ग्रामीण भागामध्ये जाऊन विशेष कष्ट करून त्या ठिकाणी फोटो काढलेले होते आणि त्याच्यामुळे ज्यांनी या प्रदर्शनामध्ये आपली छायाचित्रकार जे आहेत त्यांचं मी बरोबर मनापासून अभिनंदन करतो की प्रेसचे छायाचित्रकार म्हणून फोटो तर आपण काढतोच, परंतु अशा पद्धतीची कलात्मक अशी, कारण की जे पानभर लिहून एखादं आपल्याला वर्णन करता येत नाही ते एखाद्या चित्रातून किंवा फोटोमधनं आपल्याला कळतं, त्याचे भाव असं सगळं त्याच्यामध्ये एक फोटो देखील पुरेसा होतो आणि त्याचं अतिशय चांगलं प्रदर्शन, सुनियोजित प्रदर्शन आपण या उपक्रमाचं मनापासून अभिनंदन करतो. कारण की छोटा असो मोठा असो उपक्रम हा फार कष्टमय असतो, खूप त्याच्या पाठीमागे आपल्याला वेळ द्यायला लागतो आणि पत्रकार तर 24 तास त्यांच्या पत्रकारितेमध्ये असतो, छायाचित्रकार देखील त्याच्यामध्ये असतो आणि ठाणेसारख्या ज्याला म्हणते हितागतीच्या सगळ्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये व्यस्त असताना देखील हे अशा प्रकारचं प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलं. मला वाटतं या महापालिकेमध्ये केलं हे चांगलं आहे, परंतु अधिक जनतेपर्यंत देखील हे पोचू शकतं आणि त्याच्यामुळे अन्य ठिकाणी देखील आपण आयोजित केलं तर ठाणेकरांना तुमची कला पाहायला मिळेल की हे नुसते फोटो पेपरच्या पद्धतीची देखील कलात्मक अशी चित्र देखील काढतात. खरं म्हणजे आपल्या इथे कलादालन पण आहे. आता कलादालन सध्या बंद आहे, महापौर आहेत इथे, उपमहापौर पण आहेत, ते कलादालन लवकर सुरू झालं पाहिजे. त्या ठिकाणी कलाकारांचं अक्षरशः एक वेळ अशी होती, मला आठवतंय प्रताप सरनाईक तर त्यावेळेला होतेच, मनोहर जोशी साहेबांच्या हस्ते त्याचं आपण उद्घाटन केलं होतं. महापालिकेच्या निवडणुकांच्या आधी उद्घाटनाचा बहुगर्दी असते, अनेक गोष्टींची उद्घाटन करायची असतात, त्यावेळेला आपण ते केलं होतं आणि त्याचा खूप उपयोग झाला. छायाचित्रकार त्या ठिकाणी भरवायचे, त्या ठिकाणी आणि प्रदर्शनं भरायची, म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीपर्यंत जाणारे देखील इकडे कला दालनाचा उपयोग करत होते. मी मध्यंतरी विजय झालं ही काळाची गरज आहे प्रतापजी आणि त्याचं काहीही करू, कारण ठाणा हे कलाकारांचं शहर आहे. केवळ सिनेनाट्य आणि चित्रपट नाट्य क्षेत्रातले नाही तर अन्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे कलाकार आहेत तर त्या कलाकारांना आता आपल्याला बाळासाहेब भवनमध्ये आपण त्याचा उपयोग करतो त्या दालनाचा, पण हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने 4 माळ्याचं उभं केलेलं होतं तर त्याचाही आपल्याला उपयोग पुढच्या काळामध्ये करता येईल. या ठिकाणी आम्ही भरपूर वेळ या ठिकाणी आपल्यामध्ये आहोत. आमचे एक राजस्थानचे परंतु ठाण्यात राहणारे मित्र होते, अजूनही आहे, खूप वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये माझ्याबरोबर काम करायचे आणि मला ते नेहमी गमतीत सांगायचे, संजय बाबू पत्रकार मेहरबान तो गला पहलवान. आणि त्याच्यामुळे परंतु आपलं काही नातं तसं नाही, अनेक वर्षापासूनच आपलं मित्रत्वाचं नातं आहे. तुम्ही तुमचं काम करायचं, आम्ही आमचं काम करायचं आणि त्या दृष्टीने ही एक ठाण्याची वेगळी अशी ओळख पण आहे की ज्याच्यामध्ये मिळून मिसळून खेळीमेळीने आपण काम करतो. जिथे अयोग्य असेल तिथे टीका देखील करतो, जिथे चांगलं असेल तिथे कौतुक करतो आणि त्याच्यामुळे या चित्र प्रदर्शनामध्ये खरोखर काही चित्र जी इतकी सुंदर होती, सर्वांचीच चांगली होती, पण त्यांचं मी अभिनंदन करतो.
पुढच्या वेळेला नंबर जरी दिले तरी चालतील. जसं फोटोग्राफिक सोसायटीचे फर्स्ट सेकंड थर्ड असं देतात, तर ते देखील दिले तरी देखील हे अजून एक चांगलं प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुढच्या वाटचालीसाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पत्रकार संघाच्या बरोबर आम्ही आहोतच. आपण जे जे आम्हाला सुचवता ते करण्याचा आमचा शासनाकडून आणि महापालिकेकडून प्रयत्न असतो आणि पुढच्या काळामध्ये देखील हे निश्चितपणे आम्ही करू असं आश्वासित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यानंतर आम्ही सुद्धा थोडेसे तुमच्या जे काही त्यावेळेस पत्रकारितेमध्ये म्हणजे ठाणे वैभव, जनमुद्रा, जनादेश, सन्मित्र हे काही मोजके पेपर होते आणि ते सगळे मोजके पेपर हे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सभागृहात सुद्धा येत होते. सगळे नगरसेवक नगरसेविका वाचत होते, त्याचं लोकांपर्यंत ते पोहोचत होते. परंतु राजकीय पक्षांच्या प्रत्येक नेत्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत हे 4 पेपर जातच होते. आणि आम्ही नवीन त्यावेळेस मी 1996 साली परिवहनचा सदस्य म्हणून निवडून आलो होतो. आनंद ह्या गोष्टीचा की 3 वर्षानंतर मी परिवहनचा मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित. आणि छोटे आम्ही जे काही उपक्रम राबवायचो, कार्यक्रम राबवायचो, कारण विरोधी पक्षामध्ये होतो. बातम्या यायला हव्या, पेपरमध्ये आमचे फोटो यायला हवे. धावत मोटरसायकलवर जायचो, कधी ठाणे वैभवच्या ऑफिसला, कधी सन्मित्रच्या ऑफिसला, कधी जनमुद्राला, कधी जनादेशला. मला आठवत आहे जनादेशचं कार्यालय, जनमुद्राचं कार्यालय, सन्मित्रचं कार्यालय, ठाणे वैभवचं कार्यालय. 60 रुपये घेऊन जायचो एका फोटोचे इन्व्हलप मध्ये टाकून. आणि ते 60 रुपये दिले की बरोबर आमचा फोटो त्या 4 पानांपैकी कुठेतरी यायचा. कधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यायचा, कधी कलर मध्ये यायचा. कलरचे पैसे जरा थोडेसे जास्त होते आणि आम्ही खुश व्हायचो की आमचे फोटो आले. कधी काही फोटो तर असे होते की लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रामध्ये यायचं. दीपक जोशीने मला एक आठवते की फोटो काढला होता. मी नगरसेवक असताना रुमाल प्लाझाच्या समोर एक डबकं होतं आणि त्या डबक्यामध्ये मी मासेमारी करतानाचा फोटो त्यावेळेस काढला होता. आणि तो फोटो नॅशनल लेवलला फार फेमस झाला होता की एका डबक्यामध्ये प्रताप सरनाईक नगरसेवक आहे, ते मासेमारी करतात. म्हणजे खड्ड्याच्या विरोधातलं ते एक आंदोलन होतं. ज्ञानेश्वर नगरचा नाला पूर्णपणे बुजला होता, तर त्या नाल्यामध्ये मी सायकल चालवली होती. म्हणजे प्रतिकात्मक की नाले किती तुडुंब भरलेले आहेत, परंतु एवढी महापालिका प्रशासनाला जाग नाही, सत्ताधारी पक्षाला जाग नाही की नाल्यातनं आपण सायकल चालवू शकतो. तो फोटो सुद्धा फार फेमस झाला होता. मी बसल्या त्या जुन्या गोष्टींची मला आठवण येत होती. किस्तू फर्नांडिस होता त्यावेळेस आणि हे सगळी मंडळी, समीर मार्कंडे होता, तर ही सगळी मंडळी त्यावेळेपासून फोटो काढत होती. मी तुम्हाला अभिनंदनाने तुमचा आभार ह्यासाठी मानतो की त्यावेळेस ते तुम्ही फोटो प्रसिद्ध केले नसते किंवा त्यावेळेस कैलास मापती तुम्ही आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या नसत्या, आज प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा ठाकला असता. ठीक आहे, आम्ही कार्यक्रम करतो, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, उपक्रम राबवतो, कार्यक्रम करतो. परंतु कार्यक्रमाची प्रसिद्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत येते, ती लोकांपर्यंत गेली, जनतेपर्यंत गेली की नेत्यांपर्यंत पोहोचते आणि नेते त्याची दखल घेत असतात. दिलीप शिंदे तर माझे फार जुने मित्र आहेत. दिलीप शिंदे, दीपक जोशी तर माझे डोंबिवलीपासूनचे मित्र आहेत. ते एवढे जुने मित्र मी अजूनही आता या ठिकाणी आपले नगरसेवक कृष्णा, ते तुला खास म्हणून सांगतो, कृष्णा सुद्धा अतिशय जवळचा मित्र आहे. पण आम्ही यातल्या काही, मी नावं घेत नाही, परंतु यातल्या काही पत्रकारांबरोबर महासभा ज्यावेळेस असायची महापौर मॅडम, त्याच्या 2 दिवस अगोदर आम्ही नमस्कार किंवा ते एक माहिती आमचं मनोज संतानीचं मोनीज हॉटेल, त्या ठिकाणी जेवायला जायचो एकही 2-3 पत्रकारांना घेऊन. हे डावखरे साहेब, त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं. धर्मेंद्र आनंदीके साहेब होते, डावखरे साहेब होते. काही महासभेच्या जेव्हा चर्चा असायच्या तेव्हा आम्हाला बोलून घ्यायचे, डावखरे साहेब बोलून घ्यायचे, विगे साहेब विरोधी पक्षाचे सदस्य असले तरी आम्हाला टीव्ही नाक्यावर बोलून घ्यायचे आणि ठरवायचे की उद्या महासभेमध्ये काय करायचंय, महासभेत कोणाच्या विषयी काय बोलायचं हे आम्हाला जरा तुझ्या मनामध्ये काय करायला हवं, म्हणजे हे समजून घ्यायचे. आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, मग पत्रकारांना सांगायचं की शहराच्या विषयी कुठला महत्वाचा विषय आहे ती लक्षवेधी घ्यायची. लक्षवेधी घ्यायची की नाही घ्यायची हे अधिकार महापौरांना असतात.
मग महापौरांना सांगणार कोण? कारण आमच्या वेळेस तर रमेश वैद्यपासून सगळे महापौर दिग्गज 1-1 वर्षाचा कार्यकाळ होता त्यावेळेस महापौराचा, तर ते असायचे. मग दिग्गज सर रात्री फोन करून त्यांना सांगायचे, अरे बाबा ही उद्या लक्षवेधी आहे, ती लक्षवेधी आपल्याला स्वीकारायची किंवा या लक्षवेधीवर चर्चा करायची, चर्चेनंतर ती फेटाळायची किंवा त्या लक्षवेधीवर चर्चा करून आपल्याला निर्णय बहुमताने किंवा एकमताने घ्यायचे. आधी ठरलेलं असायचं शहराच्या विकासासाठी, शहराच्या भविष्यासाठी. एकदा सभागृहामध्ये ठरलं किंवा गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं तर तो निर्णय कायम ठेवायचा असतो. केळकर साहेबांचं मार्गदर्शन घ्या. कारण बघा ठाण्याचं राजकारण असं आहे, म्हणजे कधी कधी ठाण्याच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना हेवा वाटत असतो. कारण कौटुंबिक संबंध असतात, ठीक आहे, आपण या महापालिकेच्या बाहेर गेल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होतो. कदाचित शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ, माझ्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे की बाकीच्या दुसऱ्या विरोधी पक्षाला काही द्यायचंच नाहीये, सगळं जे घ्यायचं ते शिवसेना आणि भाजपलाच घ्यायचं. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा कोणी ठरवायची. आपल्या इथे ठाणे महापालिकेमध्ये मी बघतोय गेल्या 6 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस काही दिसतच नाही हो. जे दिसते ते आपले दोनच पक्ष दिसते, सत्तेमध्ये पण आपणच आणि विरोधात पण आपण, निदान पत्रकारांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हे चांगलं चाललंय, हे शहराच्या दृष्टीनं किंवा शहराच्या राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असतं. कारण विकासाचे जो प्रश्न असतो शहरातील सर्वसामान्य जनतेचा, तो घेऊन आपण पुढे चाललेलो असतो. आणि अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी उपस्थित असलेले निदान आता तुम्हालाही माहिती आहे, उन्ही तर वाटच बघत होता असतात पत्रकार की आमच्यामध्ये कधी कशी दरी होईल, कशी हो काय नाही म्हणतात तुम्ही. परवाचा परिणय कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला हे हजर नव्हते, केळकर साहेब हजर नव्हते, निरंजन ठाकरे हजर नव्हते, गणेश नाईक हजर नव्हते. अरे बाबा, मराठीचा विषय घेऊन राज्यभर मराठी भाषा, देशभर आणि जगभर मराठी भाषा पोहोचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर याची काय आवश्यकता आहे? सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी जर या माध्यमातून उपस्थित झाली आणि केळकर साहेब कुठे तिसरीकडे गेले असतील, चौथीकडे कुठे गणेश नाईक साहेब त्या मराठीचा प्रचार आणि प्रसार करत असतील, निरंजन वेगवेगळी ठिकाणी असतील, तुमच्या पोटामध्ये दुखायची काय? मला आम्ही आता व्यासपीठावर कसं बाजूला बसलेलो आहे. मला माझं नाव घेताना केळकर साहेबांनी किती मोठं कर्तव्य लक्ष आणि कार्यक्षम वगैरे किती मोठी विरोध त्यांनी लावलेली आहे. मी सुद्धा केळकर साहेब आणि आम्ही सगळे एकत्रितपणे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघताय, आम्ही जवळजवळ 30-32 वर्ष एकत्र आम्ही काम करतोय. कधी आमच्यामध्ये वितुष्ट नाही, कधी काही गोष्टी असताना एक दुसऱ्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून सहभागी, म्हणजे इथंच नाही सभागृहामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये केळकर साहेब बोलत असताना आम्ही भले काही ते कधी कधी महापालिकेच्या विरोधात बोलतो, पण कधी कधी सत्य बोलत असताना आम्ही सुद्धा त्यांचं कौतुक करत असतो, त्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवत असतो. कारण शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्याचे त्यांचे अधिकार. आणि हे सगळं राजकारण आम्हाला कोणी शिकवलंय? कैलासवासी प्रकाश परंपरे, कैलासवासी वसंत गावकरे, कैलासवासी धर्मेंद्र आनंद दिघे साहेब. मला अजूनही आठवत आहे, म्हणजे महापौर मॅडमना कदाचित कल्पना नसेल, पण दिघे साहेब जर काही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर सर्वप्रथम सकाळी आधी केळकर साहेबांना आनंद आश्रमामध्ये बोलायचे. आनंद आश्रमामध्ये कैलास विटनेस आहे, आनंद आश्रमामध्ये संजय केळकर आणि दिघे साहेब बसायचे आणि निर्णय घ्यायचे. म्हणजे तो त्यावेळेस म्हणायचे की 2 गाडी एकत्र बसलेले तर आता काहीतरी चांगलं होणार, असा विचार सर्वसामान्य शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करायचे आणि सकारात्मक एकदम चांगले निर्णय हे घेऊन बाहेर पडायचे. आनंद या गोष्टीचा आहे की शहराच्या विकासासाठी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करताना आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून दिसतात. आणि मी बघतोय, तुम्ही पत्रकार सुद्धा, म्हणजे संजय मित्रांचं मी नेहमी कौतुक करतो. मी उलट, कारण मी तर 2 शहराचं प्रतिनिधित्व करतोय, मीरा भाईंदर आणि ठाणे. त्या मीरा भाईंदर मध्ये तर महापालिकेमध्ये पत्रकारांचं एंट्री नाही, सभागृहातच आमची गोष्ट. म्हणजे 2 शहराची भिन्न संस्कृती आपल्याला ह्या दृष्टिकोनातून दिसते. पत्रकारांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांच्या घरांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांचे कार्यक्रम असताना त्यांना आपण उदार हस्ते मदत करायला हवी. कारण तिसरीकडे म्हणजे आपला अपमान आहे, पत्रकारांनी तिसरीकडे जाऊन काही मागणी केली तर तो अपमान, आपला अपमान आहे. कारण शिंदे साहेबांनी परवा हेच तुम्हाला सांगितलं, अजून काय हवंय तुम्हाला? हे मोठेपण आहे. तुम्ही काय द्यायचं
आणि तुम्ही काय देणार ते नंतरची गोष्ट आहे, परंतु विचारणं सुद्धा ही फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्हाला ठरवावं लागतं की आपण आपल्यासाठी काय बनावं. आणि नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांनी देताना तरी कुठे हात आखडता घेतला नाही, हा खाण्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अजूनही मी सांगतो की खूप चांगली आपली संस्कृती आहे. म्हणजे पुणे आणि ठाण्यामध्ये नेहमी ह्या संस्कृतीवरनं खेचाखेची होत असते की ठाण्याची संस्कृती चांगली आहे की पुण्याची संस्कृती चांगली आहे. आम्ही नेहमीच असं म्हणत असतो की खऱ्या अर्थाने ठाण्याची संस्कृती चांगली आहे. एवढं सांस्कृतिक ठेवा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. आज ह्या कार्यक्रमामध्ये दिसतोय कारण फोटोग्राफ बघितल्यानंतर म्हणजे एवढे सुंदर फोटोग्राफ आहेत. काही कॅमेरामॅन आहे, काही पत्रकारिता करत असताना सुद्धा म्हणजे अक्षयचं वगैरे फोटो घ्यायची, पत्रकारिता करत असताना सुद्धा फोटोग्राफीचा अनुभव घ्यायचा. म्हणजे एक अनेक आता समीरचे वगैरे मी फोटो, किस्तू, समीर, दीपक यांचे फोटो तर मी गेल्या 30-32 वर्षापासून बघतो. म्हणजे मीडिया असू द्या, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये गाजलेले फोटोग्राफ्स यांचे आहेत. आणि त्यामुळे हे सर्वजण अजूनही पुढे जातील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा मी कैलाचा एक किस्सा सांगतो. एक न राहिलेला आता गिऱ्हाईक भेटलेला शांतम साली हा पत्रकार संघाचा मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे स्वयंघोषित अध्यक्ष झाला. आम्हाला 97ची इलेक्शन लढायची होती. इलेक्शन लढायला मग आता कोणीतरी आपला एक चांगला वक्ता पाहिजे. तर हा कैलास माझ्याकडे आला. प्रताप सरनाईक म्हणजे मला आले कोणी तो म्हणायचा, प्रताप आपल्याला इलेक्शन लढायचं तिकीट वगैरे मी मिळवून घेतलं. माझ्यासमोर उमेदवार हनुमंत जगदाळे आपले ते अपक्ष उभे ठाकले. मग त्या बाजूला सुधाकर चव्हाण होता, सुधाकर चव्हाणांचा पाठिंबा हनुमंत जगदाळे वगैरे. कैलास महापदी म्हणजे बघा पत्रकारिता करत असताना मित्रत्वाची जाण कशी ठरावी तर ते कैलास महापदीकडनं शिकावं. तो तुमच्या बाजूला बसलेले सीताराम जरा ऐकून घ्या. ते संध्याकाळी वर्तमानपत्रात नाटकावर माझा प्रचार करायचे. 1-1.5 तासांनी तुम्ही बघितलं तर ते शिवाजी नगरला सुधाकर चव्हाणचा प्रचार करायचे. आणि रात्री 10च्या 15 मिनिटं अगोदर हनुमंत जगदाळे त्यामुळे ही मित्रत्वाची भावना जर जपणारा ठाण्यातला कोणी ग्रेट पत्रकार असेल त्याचं नाव कैलास. किस्से तुम्हाला आता नवीन लोकांना हे 30 वर्षांचे पूर्वीचे किस्से ऐकणं आणि सांगणं पण गरजेचं आहे. आता सीताराम राणे म्हणजे एक्झाम्पल देतो. केळकर साहेब अतिशय सीताराम राणे आणि केळकर साहेब जुने मित्र. मला कळलं कारण मी तर मीरा भाईंची जबाबदारी शिंदे साहेबांनी माझ्यावरती दिली होती त्यामुळे मी तिकडेच होतो. अरे सीताराम राणे नावाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही महायुती आणि सीताराम राणे हताश होऊन घरी बसले. ते किंवा मला असं वाटतं ते झोपले होते. रात्री 2 वाजता मी त्यांना झोपेतून उठवलं. अरे झोपता काय जागे व्हा. आणि त्यांना सांगितलं काय काय करायचं कारण एवढ्या वर्षाचा अनुभव पाठीशी होता राजकीय. त्यांना कलाकारिता करायला सांगितलं आणि 3-4 तासामध्ये सीताराम राणे महायुतीचे उमेदवार म्हणून परत मैदानात आले. म्हणजे कसं असतं राजकीय क्षेत्रामध्ये काही कामं करत असताना कृष्णा अशा पद्धतीनं वागावं लागत महापौर खूप साधे आहेत, नवीन आहेत, त्यांना सांभाळून घेण्याचं काम सिनियर म्हणून तुम्हाला करायचं आहे कारण जुने शिवसैनिक काही विसरून चालणार नाही. त्यामुळे एका शिवसैनिकानं दुसऱ्या शिवसैनिकांना सांभाळून घ्यायचं आणि सांभाळून घेत असताना आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार नक्कीच केला पाहिजे. परंतु त्यांनाही सांभाळून आपण महायुतीचं घोडं कसं पुढे चांगल्या प्रकारे नेता येईल असा आपण प्रयत्न सगळ्यांनी मिळून केले पाहिजे. मी परत एकदा दिलीप शिंदे आणि त्यांच्या सगळ्या समूहाचं मनापासून अभिनंदन करतो. आपण महापालिकेच्या ह्या उपक्रमामध्ये महापौर उपमहापौर आणि तुम्ही सगळेजण एकत्रितपणे सहभागी झालात. तुमच्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. उपवन फेस्टिवलला जर काही तुम्हाला या संदर्भात फोटोग्राफी किंवा इतर काही गोष्टींची जसं केळकर साहेब म्हणाले की इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रदर्शन वगैरे करायला हरकत नाही. जर काही मदत लागली तर निश्चितपणे प्रताप सरनाईक तुमचा जुना सहकारी म्हणून तुमच्या सोबतच असेल. परंतु आनंद आहे समारोहाच्या प्रसंगी मला बोलवलं. मी संजय केळकर साहेब मला सिनियर आहेत नाही, मी राज्याचा मंत्री जरी असेल तरी त्यांचा ऐकता ना
ज्युनियर असे म्हणून त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच घेत असतो आणि ते मार्गदर्शनासाठी म्हणजे त्यांचं खरोखर मी कौतुक करतो की गेल्या अनेक वर्षापासून पक्ष संघटना आणि काम करत असताना मैत्री त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक ज्यांच्या बरोबर मैत्री करायची त्यांच्याबरोबर कायम ठेवली, त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा मला उशीर झाला. आणि त्याचबरोबर आपण ह्या सभागृहामध्ये आलो तेव्हा धीर गंभीर वातावरण होतं, परंतु आज माझ्या भाषणानंतर मात्र वातावरण एकदम प्रफुल्लित झालं. त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. प्रत्येक वेळेला प्रत्येक चांगल्या बातम्या वाईट बातम्या ह्या करतच असतात, पण त्याचबरोबर छायाचित्र ही उत्तम पद्धतीने आज त्यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. मला वाटतं गेली 6 वर्ष सातत्याने हे प्रदर्शन चालू असताना प्रत्येक मान्यवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि इतर अनेक मान्यवरांनी याला आपली उपस्थिती दर्शवली. मला वाटतं हे प्रदर्शन येत्या काही पुढील काळात खूप उत्तम पद्धतीने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अजून चांगल्या सक्षम आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी मी शाश्वती इथे व्यक्त करते आणि इथे सांगते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.